शोभे काय ग रोज रोज खारी कांदा पोहे उपमा आणि तो शिरा कंटाळा आला ग मला. पावसाळी हवा म्हटल्यानंतर काय खायला पाहिजे? कांदा भजी बटाटे वडा चमचमीत खायला पाहिजे. पोटात दुखत होतं ते विसरलीस का? तर परवाच भजी खाल्लीस ना? काही मिळणार नाही. खा मुकाट्याने. शोभे बघितलंस का तू? अगं बघ ना बघ ना. अगं तिकडे बघ तिकडे बघ. ते बघ ते बघ. अगं त्या चेटकीने ना देवासमोरचं निरांजन आणि उदबत्ती चेटू करून पेटवलं. तू डोक्यावर पडलीस का? काही काय बडबडतेस? ती जर चेटकी नसेल तर देवासमोरचं निरंजन कसं पेटवेल? हा बघ की इतके दिवस मला चिटकिन चिटकिन बोलत फिरतायत. मावशी आता तरी तुम्हाला कळलं का मी चिटकिन नाहीये म्हणून? तू गप्प बैस. मी माझ्या डोळ्याने बघितलंय. शोभे मास्टर ना काडी पेटवत होता आणि ती पेटतच नव्हती. तर या चेटकीने ना चेटू करून ते पेटवलं. हा थांब थांब तुला दाखवतेस आता. ए मास्टर गाडी पेटव. पेटव ना आणि दाखव शोभाला पेटते काय ते. हो ना पेटवून दाखव. त्याशिवाय ती शांत बसणार नाही. मालक तुम्ही आता काडी पेटवूनच दाखवा. आता का रे आता का? पेटो ना पेटो ना. शोभे त्या चिटकिनीकडे पण लक्ष ठेव. या मास्टरकडे पण लक्ष ठेव आणि त्या काडी पेटीकडे पण लक्ष ठेव. हे तुला बरोबर कळते की नाही बघ. ए मास्टर पेटो ना गाडी. का बघत उभं राहिलंय? पेटव पेटव. झालं मन शांत तुझं? बस तिकडे. गपचूप बस तिथून. पण मी बघितले ना या चिटकिनीनेच चेटू करून ते निरांजन पेटवून. तोंडात एक शब्द काढायचा तर याद राख. तुला कामावर नाही जायचंय? हो जायचंय. मग जा ना तयारी कर ना. नाही एवढी पूजा करतो आणि मग निघतो. मग निघ आता. मालक तुमचा डबा बी तयार आहे ते त्या. मास्टर हो येताना कणीस आणि ओल्या शेंगा घेऊन या. हा हो येताना घेऊन येतो नक्की. चांगलंय चांगलंय. ते बघ आणि याची बंगार स्कूटर. तेव्हा आज परत कामावर चाललंय वाटतं. अरे पण पोचणार आहे का वेळेत कामावर? स्कूटर बंगार आहे. चल चल टाइमपास करूया.
हा, चल, चल. येऊ चांगला टाइमपास का रे मोहन आज पण कामावर जातोस? आम्हाला तर सुट्टी दिली त्या हवामान खात्याने काहीतरी अतिवृष्टीचा इशारा केला तुला सुट्टी नाही. नाही बरं हे बघ चाललाच आहेस ना तर जरा जपून जा आणि हो संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न कर. ए मोने काय अरे हे काय हा हे अरे टायर झिजलेत ते बदलून घे. हा अरे बदलले 4 वर्षापूर्वी नवीनच घातले होते. 4 वर्षांपूर्वी हे यार मोने अरे ते पण झिजलेत ते पार तुळतुळीत झालेत हा ते बदलून घे. आणि पैसे नसतील किंवा परवडत नसेल बाबा खिशाला तर मग ते रिमोल्ड तरी करून घे स्वस्त असतं ते. बर ए राहुल मोन्याची बंकस करायची ना. नाही का? नाही मोन्याने मनात आणलं ना स्कूटरचेच काय विमानाचे टायर टाकून गेले स्कूटरला एकदम मजबूत ग्रिप असलेले. समीर साहेब राहुल साहेब मालकांना मुद्दाम बोलताय ना तुम्ही? नाही नाही का भानू नाही मी असं समजा ऐकलं मालक तुम्हाला काही बोलत नाहीत ना म्हणून तुम्ही फायदा घेता त्यांचा आणि त्यांना बोलता. नाही भानू अजिबात असं नाही. मी काय म्हणलं मोन्याला ते टायर झिजलेत ना पार ते गुळगुळीत झालेत म्हटलं नवीन टायर टाकून घे ते ग्रिप चांगली मिळेल म्हणून. बाकी काय सांग ना मोन्या काय बोललो ते सांग ना. काय झालं टायरला? मालकांच्या गाडीचे टायर इतके चांगले आहेत स्कूटर जर स्टँडवर काढले तर जागची हालायची नाही इतका मजबूत ग्रिप आहे त्याला. अगं भानू आम्ही मस्करी केली आणि मित्रात एवढी मस्करी चालते हो की नाही भाऊ. गंमत करत होते आणि शेवटी ते सांगत होते ते माझ्या भल्यासाठीच सांगत होते टायर बदलून घ्यायला ते म्हणजे. हा तुझी शपथ भानू शपथ भानू मोन्याच्या काळजीपोटी बाकी काय नाही टायरची ग्रिप चांगली पाहिजे. हो बाकी काही नाही का. तर सांग आपल्याला काम आहे. आलो कुठे सरला हा हा थँक्यू. लागलं नाही ना. लागलं नाही लागलं. राहुल साहेब तुम्ही ना आधी चप्पल बदला चप्पल आणि चप्पल बदलणं परवडत नसेल ना तर निदान सोल तरी बदला आणि हा विमानाच्या टायरचे सोल लावा म्हणजे घसरणार नाही काय ना ग्रिप मिळेल तुम्हाला. अहो जाऊ दे ना कशी मालक तुम्हाला उशीर होतो ना तुम्ही निघा. निघतो. राहुल काळजी घ्या ना. हा काळजी घेतो. येतो. हे समय अरे तू बघितलं काय यार अरे मोन्याची गाडी स्टँडवर लावली नव्हती तरी पण पडली नाही म्हणजे उभी होती स्टँडवर नव्हती गाडी पण उभी होती अशीच. मी म्हणाले होते ना मालकांच्या स्कूटरच्या टायरची ग्रिप मजबूत आहे म्हणून. पण बिना स्टँडची गाडी उभी कशी काय राहिली स्टँडवर लावली नव्हती तरी पण तशीच उभी होती. तू बघितलं अरे बघ अरे शपथ बघ अरे खरंच समय. अगदी जोरदार पाऊस येणार आहे हो. विजया मॅडम मग आज पण कांदा भजी मागवायची का? कुणाचं काय आणि हिचं काय. प्रिया अगं बाहेर किती जोरदार पाऊस पडतोय घरी कशी जाशील याचा विचार कर आधी. घरीच जायचंय ना. विजया मॅडम तुम्हाला काय तुम्ही जवळच राहतात तुम्ही चालत जाल नाही तर रिक्षाने जाल. म्हाताऱ्यांकडे पण त्यांची स्कूटर आहे. आमचेच हाल होतील ट्रेन बंद झाली तर. विजया मॅडम आता जरा बाहेर पाऊस कमी आहे आम्ही आज घरी लवकर जाऊ का? आणि मग कामं कोण करणार? हो विजया मॅडम आज बातम्यांना पण सांगत होते की खूप मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून. हो हो खरंच सांगितलं. अहो एवढंच नाही शाळा कॉलेजांना तर सुट्टीच डिक्लेअर केली आहे म्हणे. आजचा दिवस लवकर निघतो ना विजया मॅडम.
मग कुठे अडकलो तर प्रॉब्लेम होईल हो. बरं हातातली आधी कामं पूर्ण करा. मी काय म्हणतो विजया मॅडम, पाऊस पडतोय यांना जाऊ दे ना घरी. मी आहे ना, मी यांची कामं करीन. काय पुन्हा कुठे अडकल्या तर उगाच त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला. जाऊ देत ना त्यांना घरी. बघा विजया मॅडम, तर म्हात्रे पण म्हणाले निघतो ना आम्ही लवकर. हा मॅडम त्यांना जाऊ दे, मी आहे ना. बरं ठीक आहे, पण उद्या लवकर या ऑफिसला. हो हो नक्की. थँक्यू म्हात्रे, आज तुमच्यामुळे लवकर निघायला मिळते. उद्या तुम्हाला माझ्याकडून कांदा भजी. म्हात्रे आणि माझ्याकडून कणीस आणि भुईमुंगाच्या ओल्या शेंगा बरं का. हे घ्या, हो. येतो आम्ही. मास्टर्या, येताना कणीस आणि ओल्या शेंगा घेऊन या. हा रोहन, पावसाचा जोर वाढलाय, तू पण निघ. हो नाही, जरा हातातलं काम संपवतो आणि मग निघतो. बरोबर. आपण जी दृश्य पाहतात ती मुंबईत जागोजागी तुंबलेल्या पाण्याची आहे. पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झाले आहे. शक्यतो बाहेर पडणे टाळा. लोकल बंद झाल्याने रस्त्यांवर गाड्यांची प्रचंड गर्दी आहे. येत्या काही तासात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. का बंद केलास टीव्ही तू? काय उगीच आपल्याला लावून ठेवलंय ते. तुझ्या सिरियलचं टायमिंग झालं ना, मग लावू आपण. पण ना मोने कसं नाही आला अजून? बराच वेळ झाला. पुढे ट्रॅफिक मध्ये तर अडकला नाही ना? तो कसला अडकतोय? उलट या संधीचा फायदा घेऊन कुठेतरी कणीस आणि शेंगा खात बसला असेल. तो एकटा असं काही करणार नाही. एकटा कुठे? ही भानामती गेले ना भटकायला, ती त्याला गाठेल आणि दोघंही बसतील मजा करत. तू बस इथे काळजी करत. अजून कसं मोने आला नाही? अगं येईल ग, तुझ्याच आपली काळजी कर. आई रिमोट दे. नको, त्याच बातम्या लावशील तू. अगं दे ना. राहू दे ना. शोभावणी, मोहन आला का हो? तुमचं काय काम होतं का? नाही अहो, माझं काही काम नव्हतं. हा मगाशी ना माझ्या मित्राचा फोन आला होता. आपल्या मोहनचं बुटीक आहे ना, तिकडे राहत होतो. अहो तो सांगत होता त्यांच्या एरियात ना ट्रॅफिक खूप जाम झालंय आणि पाणी पण तुंबलंय. अहो त्यामुळे लोक ना आपल्या गाड्या आहेत तिथे सोडून चालत निघाले. अहो म्हणून म्हटलं आपला मोहन तरी घरी सुखरूप आला की नाही हे बघावं म्हणून आलो मी. अहो त्याला फोन लावतो तो फोन पण लागत नाहीये त्याचा. मी पण खूप वेळा ट्राय केला हो, फोन लागतच नाहीये. आमच्या यांचा वेंधळेपण आहे. फोन चार्ज करून जात नाही ना, मग बंद पडतो. अहो वहिनी, भानूकडे दिसत नाहीये. बाहेर गेली वाटतं. असेल इथेच कुठेतरी. तुमचं काय काम आहे तिच्याकडे? अहो नाही म्हणजे मी आणि भानूंनी जाऊन मोहनला शोधून आणलं असतं ना. का मोहन काय कुकुला बाळ आहे का शोधून आणायला? शोभा हा आलोय. वाला. आला. हा बघा आला. अरे, अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. मास्टर्या, हो कणीस आणि शेंगा आणल्यास ना? नाही जमलं सासूबाई. काय झालं, बुटीक मधनं निघालो तर इतका इतका पाऊस आला की स्कूटर बाजूला उभी करून एका शेडच्या खाली उभा राहिलो. अर्धा तास थांबलो तरी पाऊस थांबे ना. अहो इतका ट्रॅफिक जॅम, मग स्कूटरच काढता येईना म्हणून स्कूटर तिकडेच सोडली आणि तसाच चालत चालत घरी आलो. म्हणून नाही जमलं. काय स्कूटर रस्त्यावर ठेवून आलात? अगं शोभा, इतका ट्रॅफिक जॅम होता, स्कूटर चालवणं शक्य नव्हतं म्हणून मग स्कूटर तिकडे ठेवून आलो. बरं नीट लॉक तरी केली आहे ना? हो शोभा, मी लॉक केली आहे. काय झालं? स्कूटरची चावी काय? बहुतेक स्कूटरलाच राहिली शोभा चावी. अरे देवा, कोण असा वेंधळेपणा करतं मोन्या? स्कूटरची चावी स्कूटरला घेऊन आलात आणि सांगा तुला लाज नाही वाटत का? मोन्या आत्ताच्या आत्ता जा आणि स्कूटर घेऊन ये. नाहीतर काय, एक मे भिकारी स्कूटर आहे मेल्याजवळ. हा, ती पण गेली तर माझ्या लेकीला कुठं फिरायला सुद्धा जायला मिळायचं नाही. जा रे, ती खटारा घेऊन ये तुझे लवकर घरात. समीर भाऊजी तुम्ही जा ना यांच्या बरोबर.
म्हणजे पावसाचे दिवस आहे, तुम्ही असाल तर बरं होईल ना. अहो नाही, मी गेलो असतो, पण मला एक अर्जंट काम आहे, ते करणं गरजेचं आहे. कामं सांगितली की तुम्हाला बरोबर अर्जंट कामं आठवतात. हा आता या विकायला काही दाखवतो तुम्हाला. तो बरं. हो मनाकडे काय बघत बसलास, जा ती स्कूटर घेऊन ये. हो. घेऊन स्कूटर. आणि आता परत काय वेंधळेपणा करू नकोस. नाही आणतो. असाच गेला आणि माणूस आहे हा. अहो तुम्ही मला इथे का आणलं? मालक मला माहितीये तुम्ही स्कूटर चाललो. हो मी समजा ऐकलो. तुम्ही किती बी बोललात ना तरी मला शोभा त्यांचा आणि मावशींचा राग येतो. तुमचा काय प्रॉब्लेम होता? एवढ्या पावसात तुम्ही भिजून आला, त्याची काय बी पडली नाही त्यांना. पण तुम्ही प्लीज त्यांना काही करू नका. नाही मी काही नाही करणार त्यांना. पण मला तुम्हाला एक सांगू का, मला कधी कधी ना तुमच्या चांगुलपणाचा बी राग येतो. तुम्हाला असं नाही वाटत की मस्त पावसात भिजावं, कणीस आणि शेंगा खाव्या? वाटतं ना. अहो, मी सुद्धा माणूसच आहे. तुम्हाला वाटतं असं करावं असं ना? हो. थांबा, मालक हे घ्या कणीस आणि शेंगा, मजा करा. हा हो. अहो पण मला स्कूटर आणायला जायचंय. अहो स्कूटर ना, थांबा ना, मी आहे ना. अहो इथनं स्कूटर कुठे कशी? एक मिनिट. हा मालक आली स्कूटर. आता तुम्ही कणीस आणि शेंगा खा. नाही काय माहितीये का, सकाळी बुटीकला निघताना सासूबाईंनी सांगितलं तर शोभासाठी कणीस आणि शेंगा घेऊन ये. त्या पावसाची सगळ्या गडबडीत राहून गेलं. आता शोभाला सोडून मी खाणं बरोबर नाही. मालक तुम्ही काय बी काळजी करू नका, मी आहे ना, मी देते शोभाताईंना. नाही त्यापेक्षा एक काम करा ना, हेच द्या त्यांना प्लीज. मालक तुम्ही खा. नाही स्कूटर आणायला गेला हा. स्कूटर जागेवर असली म्हणजे मिळवली. काय बघितलंस, स्कूटर आणायला गेलाय, रेनकोट हेल्मेट सगळं इथेच ठेवून गेला. काय ना हा माणूस. अगं वेंधळा आहे तुझा नवरा. शोभाताई, हा? मालक आले आणि हे बघा तुमच्यासाठी काय आणलंय. आणि का शोभाताईंसाठी मागवलं आहे ना, मग मी त्यांनाच देणार. तुम्ही बसा तिथं, मी शोभाताईंना देणार. कणीस शेंगा स्कूटर आणली का त्याने? हा मालक स्कूटरवरच आले आहेत. स्कूटर कुठं गेली होती? शोभे, मी सांगू का तुला, हे सगळे नाटक आहेत त्या मेल्याची. हिला कुठे तर लांब तिथं उभं करून ठेवलं असणार आणि स्कूटर विसरली असं नाटक केलं असणार. मावशी उगीच काय बी बोलू नका. मी खाली लताताईंकडे होते, हवं असेल तर त्यांना विचारा. मालक मला खाली भेटले म्हणून त्यांच्याकडनं घेऊन आले. म्या तुम्ही दोघी गप्प बसा जरा. मोन्या कुठे आहे? ते मालक ना राहुल साहेब आणि समीर साहेबांशी बोलतायत. आले. शोभा. मोन्या, अरे इतका पाऊस पडत असताना इतक्या गडबडीत तू आठवणीने कणीस आणि शेंगा घेऊन आलास. नाही ते भानू हे हा म्या वरती घेऊन आले, पण मालकाने आणलं. सोबत एवढा पाऊस पडतोय तरी मालक तुमच्यासाठी शेंगा आणि कणीस घेऊन आले. मालकांचं तुमच्यावर लई प्रेम आहे. वेंधळा असला ना तरी थोडासा रोमॅन्टिक आहे.